नांदेड शहर सध्या पुरतं हादरले गँग वॉर आणि खुनी मालिकांनी। शहरात गेल्या 3 दिवसात तब्बल 5 मर्डर झालेत आणि या 5 पैकी एक जण शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। या हत्या टोळीयुद्ध, वर्चस्ववाद आणि दहशतीतून झाल्यात। कायद्याला उघडं आव्हान देत सुरू असलेल्या या टोळीयुद्धामुळे शहरात दहशतीचं वातावरण आहे। पोलिसांच्या नाकावरती टिचून हे गुन्हेगार गुन्हे करतात आणि मोकाटाही फिरतायत। नेमकं नांदेडमध्ये काय सुरू आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नांदेडमध्ये हा गँग वॉर भडकला 3 एप्रिलला। 3 एप्रिलच्या रात्री सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये टोळीयुद्ध भडकलं। या दोन्ही टोळ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरूच होता, पण अशा 3 एप्रिलला रात्री 1:30 वाजण्याच्या आसपास ईस्ट स्क्वेअर परिसरामध्ये या दोन्ही टोळ्या आमनेसामने आल्या। तलवारी आणि खंजिरांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून एकमेकांवरती हल्ले चढवण्यात आले। या भीषण हल्ल्यामध्ये अरिजित सिंह चौहान, सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज या 3 तरुणांचा मृत्यू झालाय। यातला अरिजित सिंह चौहान हा सदा गँग नावाची टोळी चालवतो, तर मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज दोघेही नांदेडमधील साई लाला गँगचे शूटर आहेत। महत्त्वाचं म्हणजे मृतांपैकी दोघे हे हत्येसाठीच आले होते, पण डाव त्यांच्यावरतीच उलटला। झालं असं की अरिजित सिंह चौहान हा धुरंधर 2 हा चित्रपट पाहून आपल्या मित्रासोबत डीमार्ट इथून बुलेटवरून जात होता। याच वेळी दबा धरलेल्या अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी म्हणजेच साई लाला गँगच्या पोरांनी तलवारीनं हल्ला चढवला। धारदार शस्त्रानं त्याच्यावरती हल्ला करण्यात आले। या हल्ल्यामध्ये अरिजित सिंह चौहान याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी आहे। त्याच वेळी अरिजित सोबत आलेल्या साथीदारांनी साई लाला गँगच्या अरबाजवरती चाकून आणि खंजिरानं वार केले। यात अरबाजचा देखील मृत्यू झाला। म्हणजे हा अरबाज जो अरिजित सिंह चौहानवरती हल्ला करण्यासाठी आला होता किंवा त्याचा खून करण्यासाठी आला होता, त्याचाही खून झाला। या गँगवॉरमध्ये अरिजितवरती हल्ला करण्यासाठी अरबाज सोबत आलेला सय्यद आवेज आणि त्याचे काही साथीदार गंभीररित्या जखमी झाले होते। त्यानंतर त्यांच्यावरती उपचारासाठी रविष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं होतं, परंतु यावेळी रुग्णालयामध्येच अरिजितच्या भावानं रुग्णालयामध्ये जाऊन आवेजचा खून केला, तेही सगळ्यांसमोर। तिथे पोलिसही उपस्थित होते। पोलिसांसमोरच तलवारीनं धारदार शस्त्रानं वार करून त्याच्या भावाच्या हत्येचा बदला घेतला आणि या गँग वॉरमध्ये दोन्ही गँगचे मिळून 3 जण ठार झालेत, तर 5 जण अजूनही गंभीररित्या जखमी आहे। या प्रकरणी पोलिसांनी साई लाला गँगचे शाबेर खान, बशीर खान आणि सोनू कैलास राऊत, तर सदा गँगमधील नागेश उर्फ लड्ड्या, उत्तमराव लडे, संभाजी अनंतराव क्षीरसागर, प्रदीप गजानन चव्हाण आणि गजानन बालसिंग चव्हाण या सगळ्यांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणाचा आता तपास सुरू असतानाच हे गँग वॉर भडकलेलं असतानाच नांदेडमध्ये आणखीन एकाची हत्या घडली। जुना मोंढा मुरमुदा गल्ली येथे रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास रज्जू सिंह उर्फ रणजित सिंह तबेलेवाले याची हत्या करण्यात आली। रज्जू सिंह तबेलेवालेवरती धारदार शस्त्रानं डोक्यावरती आणि चेहऱ्यावरती वार करण्यात आले। रक्तबंबाळ झालेल्या रज्जू सिंह याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मनप्रीत सिंह काचवाले आणि परमजोत सिंह काचवाले या 2 भावांना अटकही करण्यात आलं। या दोन्ही प्रकरणानं शहरामध्ये आधीच भीतीचं वातावरण असताना आणखीन एक हत्या घडली। नांदेड शहरातील श्रीनगर भागात सोनू कल्याणकर याच्यावरती धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। धक्कादायक गोष्ट म्हणजे हा तरुण शिंदेच्या शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या घराजवळच हा सगळा रक्तरंजित थरार घडला। सकाळी 6 वाजता सोनू कल्याणकर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघाला होता। यावेळी 3 ते 4 जणांनी त्याला घेरलं आणि तीक्ष्ण हत्यारानं पोटात, पाठीमध्ये वार केले। या हल्ल्यामध्ये कल्याणकर तिथेच रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर आरोपी तिथून फरार झाले। महत्त्वाचं म्हणजे हा जो सोनू कल्याणकर आहे त्याच्यावरती 3 वर्षांपूर्वी सुद्धा असाच जीवघेणा हल्ला झाला होता। रिंदा गँगचा सदस्य असलेल्या गोलू मंगनाळे यानं त्याच्यावरती गोळीबार केला होता, मात्र त्यावेळी सोनू कल्याणकर हा बचावला होता। सध्या गोलू मंगनाळे हा जेलमध्ये आहे, तर त्याच्याच गँगमधील कोणी हल्ला घडवून नाही आणला याचा तपास सध्या पोलीस करतात। आता सोनू कल्याणकर हा सुरुवातीला भाजपचा कार्यकर्ता होता आणि त्यानं आता काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। तो राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय होता, त्यामुळे या हत्येमागे राजकीय कारण तर नाही ना याचाही तपास सुरू आहे। परंतु 3 दिवसांमध्ये 5 खुनांच्या घटना आणि भडकलेलं गँग वॉर, त्यामुळे नांदेड पोलिसांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आता पोलिसांना या आरोपींचा शोध लागतो का आणि पोलीस या टोळीयुद्धाला आळा घालू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.